आगरकर जिवंतपणे प्रेत यात्रा काढली त्यांच्या. आगरकरांच्या एवढा तर सुधारित दुसरा झालाच नाही, का तो चारवाकवालाच होता, तो ईश्वरच मानत नव्हता. ज्योतिबांनी तरी निर्मिक मानला, त्याने निर्मिकही म्हटलं नाही. पण आगरकरांना नाव का घेत नाहीत कोणी? आमच्या साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो 5 वर्ष. 17 वर्ष विदर्भ साहित्य. मला खूपदा वाटायचं की अरे विनोबाला आणि साने गुरुजीला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष का नाही केलं? सावरकरांना केलं, साने गुरुजींना नाही केलं, विनोबांना नाही म्हटलं. काय तुरीचं साहित्य लिहिलंय साने गुरुजींनी. विल डुरँटचा अनुवाद दिला माणसात देशाला. केवढं मार्गदर्शन केलं, केवढ्या गरीब पोरांच्या आईचं काम केलं. त्यांना आमच्या लोकांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद का दिलं नाही? अशा गोष्टी जेव्हा येतात ना भैया मनामध्ये, तेव्हा मग आपण लहान आहोत हे मनात असतेच, पण आपल्याही लोकांनी अन्याय केला आहे हेही मनात येतं. ती दिल्लीची मुख्यमंत्री मूर्ख बाई भगतसिंगला देशद्रोही म्हणाली. तो हेमंत बिस्वा म्हणाला सगळ्या मुसलमानांना गोळ्या घातल्या पाहिजे. अरे अशफाकुल्ला होता की नाही, मौलाना आझाद होते की नाही, खान साहेब होते की नाही? एवढी मोठी माणसं झाली या देशामध्ये. आर.के. नारायणांसारखा दलित माणूस झाला राष्ट्रपती. फखरुद्दीन अली अहमदचं नागरिकत्व विचारतायत ते राष्ट्रपती असताना. म्हणजे उद्या हे APJ अब्दुल कलामचं राष्ट्रीयत्व विचारतील. अशा वेळी रवींद्र भैया मी फार व्यथित होऊन जातो. मला स्वतःचं कोणतंही दुःख नाही, माझं स्वतःचं काही दुःख नाही. माझ्या वयात माझ्या वाट्याला यायची सगळी दुःख लहानपणीच येऊन गेली. सगळी माणसं, घरातली 13 माणसं 3 वर्षात मेली. घरादाराचे लिलाव पाहण्यात लहानपण गेलं माझं. एक वेळ जेवून MA ला शिकलो 2 वर्षापर्यंत, तेव्हा दुःखचे दिवस निघून गेले. आता माझ्या आयुष्यात काही दुःख नाही आहे. व्यक्तिगत मला कुठलीही अडचण नाही. आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं, शुभेच्छांच्यामुळं मला महाराष्ट्रात फार मोठा वाचकांचा आणि माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्यांचा वर्गही मिळाला. पण आपल्या समाजानं, आपल्या देशानं, आपल्या मराठी माणसांनी ज्यांच्या अन्याय केला. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे पुण्याच्या लोकांना अजिबात आवडणार नाही तुमच्या. चाफेकरांच्या मागे किती लोक होते? त्याच्यासोबत लढणारे 200-250-300 होते. आमच्या बाबूराव शेडमाकेच्या सोबत 3000 लोक होते. 2.5 वर्षापर्यंत इंग्रजांचं राज्य उलथून टाकलं होतं गडचिरोली जिल्ह्यातलं. त्याला बेईमानीनं पकडून दिलं. चंद्रपूरच्या तुरुंगामध्ये एक पिंपळाचं झाड आहे, त्याच्यावर त्याला फाशी दिलं. फाशी दिल्यानं मेला नाही तो, म्हणून त्याला उलटं टांगलं आणि त्याला त्याच्या खाली तेल उकळत ठेवलं आणि तसं मारलं त्याला. बाबूराव शेडमाकेचं नाव तरी माहित आहे का तिकडल्या लोकांना? चाफेकर बंधूंचं आम्ही घेतो ना नाव. देशभक्त होते. देशभक्तीला आम्ही सगळेच वंदन करू, पण तेच त्याचं शेडमाके नाही का? तो आदिवासी आहे म्हणून. मला तर खूपदा आपण फार जातीयवादी असं वाटतं. आपण जात्यंधतेच्या आणि धर्मांधतेच्या वर उठलोच नाहीत असं वाटतं. एखादा नेहरू उठला असेल, एखादा गांधी उठला असेल, आम्ही नाही उठलो. तेव्हा मला बाबूराव शेडमाके आपला वाटला नाही. चाफेकर का वाटला?
आमच्या जातीचा आहे म्हणून. फार स्पष्ट आहे, दुःखद आहे. बरोबर. पण रवींद्र भैया हे खरं आहे, हे खरं आहे. महाराष्ट्रातल्या किती विद्वानांना बाबूराव शेडमाकेचा त्याग माहीत आहे. 3,000 माणसं मेली इंग्रजांशी लढताना 1857च्या युद्धामध्ये. नाही ना माहीत. बॅरिस्टर अभ्यंकर होते, प्रचंड श्रीमंती होती. एवढं परातभर, मोठी परातभर सोनं घरातलं होतं नव्हतं तेवढं काढून त्यांच्या बायकोनी गांधींना दिलं स्वराज्यासाठी. गांधी खट होता. तो काही त्या बाईला थँक्यू नाही म्हणाला. तो तिला म्हणाला, तुला आणि तुझ्या नवऱ्याला संध्याकाळ जेवायला आहे ना, नसेल तर माझ्या आश्रमात जेवायला ये म्हणाला, आणि चालला गेला पैसे घेऊन. कोणाला माहित आहे अभ्यंकराचा त्याग? नाही. अभ्यंकराचा त्याग माहीत नाही. आमच्या पंजाबराव देशमुखांनी वेदांतावर PhD केली जर्मनीमध्ये. कोणाला माहिती? कोणाला माहित नाही. मला खूपदा असं वाटतंय की पुण्या मुंबईच्या विद्वानांचा महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यापाशी संपतो. खरं. नाशिकच्या अलीकडे महाराष्ट्र आहे असं. कुरुंदकरांची विद्वत्ता नाही ओळखली कोणी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांना मी भेटलो तेव्हा तो कुरुंदकर जिवंत होता. मी त्यांना म्हणालो की आमच्या कुरुंदकरांविषयी तुमचं काय मत आहे? तेव्हा ते म्हणाले, तुमचं काय मत आहे? तर मला काही सुचलं नाही वेळेवर, म्हणून मी म्हणालो तो तर्कतीर्थ इन मेकिंग आहे म्हटलं. तर ते म्हणाले, असं नाही, असं खोटं नाही बोलायचं. मी संपादक आहे म्हणाल, मी माहिती जमा करतो आणि निष्कर्षावर येतो. कुरुंदकराला यातलं काहीही करावं लागत नाही. तो अगोदरच निष्कर्षावर येतो म्हणा. जिथं आम्ही थांबतो तिथं तो सुरू होतो म्हणे. आता या कुरुंदकरांच्या विद्वत्तेची किती जणांना ओळख आहे? मला कुरुंदकरांचा द्वेष करणारे महाराष्ट्रातले मोठमोठे साहित्यिक माहीत आहेत. कारण कुरुंदकरांना माझा खूप चांगला संबंध, माझ्याकडे अनेकदा राहिले आहेत ते. काय होतं की आपण ज्यांना मोठं मानलं त्यांचं मोठेपण तर आपण आपल्या डोळ्यासमोरच आहे. त्यांची छायाचित्र आपल्या घरात आहेत. बरोबर. पण ज्यांच्यावर अन्याय केला त्यांचंही काही आहे की नाही कॉन्ट्रिब्युशन? माझ्या घरी येणाऱ्या अनेकांना आईन्स्टाईनचा फोटो पाहिला की आश्चर्य वाटतं. मी म्हणतो, अरे त्या माणसानं आपलं आयुष्य प्रशस्त केलं ना, त्याचे उपकार मानले पाहिजे की. बरोबर. तर भैया, माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी ही अशी आहे, सेक्युलर आहे. खरं खोटं स्पष्टपणे समजून घेण्याची आहे. जिथं शक्य असेल तिथं मी सांगतही ते असतो. पण पुढला माणूस दुखावला जाईल तर ते नाही सांगत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शंकराचार्यांचा अर्थ ज्ञानेश्वरांनी खोडून काढला भगवद्गीतेतला. ज्ञानेश्वराचा अर्थ लोकमान्य टिळकांनी खोडून काढला. टिळकांचा अर्थ गांधींनी खोडून काढला. पण ते एकमेकांना मानत होते ना. बरोबर. मानत होते. जे स्वतंत्रपणे विचार करतील ते त्यांच्या निष्कर्षावर जातील ना. जुन्या माणसांच्या निष्कर्षावर कशाला जातील? आणि मी जर जुन्या माणसांच्या निष्कर्षावर गेलो आणि आपण सगळे जुन्या माणसांच्या निष्कर्षावरच थांबलो असतो तर आपण रानटी अवस्थेतच राहिलो असतो ना. बरोबर. सो जेवढं जमेल तेवढं वाचतो अजूनही. त्यातलं बऱ्या वाईटाचा विचारही करतो. जे बरं वाटलं
ते आत्मसात होते का पाहतो. होत नाही, पुष्कळदा होत नाही. काही सत्यसुद्धा अशी आहेत की जी नाही पचवतायत, नाही पचवतायत. ईश्वर मेला आहे असं निश्चय म्हणाला. ते चार्वाक म्हणाला की मेला कशाला, तो जन्मालाच आला नाही. आता हे पचवणंही अवघड आहे ना, पचवणंही अवघड आहे. त्यामुळे नाही पचवतायत काही गोष्टी, पण अपचन सहन करतही आपण जगतच असतो का नाही पुष्कळदा. बरोबर. त्यामुळं मी पूर्णपणे मनानं बुद्धीनं निर्लेप निरोगी आहे असं मी मानत नाही. अजूनही आपल्या देहात, आपल्या बुद्धीत, आपल्या मनात चांगले इतकेच वाईटही विचार आहेतच. ते मी कधी नाकारत नाही. म्हणून आपल्यावर कोणी टीका केली तर त्याचाही मला राग येत नाही. हां, पण टीकेलाही सभ्यतेचा मर्यादा असल्या पाहिजेत, बस एवढंच, बाकी काही नाही. मी इतक्या मोठ्या माणसांना लहान होताना पाहिलं आहे, पण मी त्याविषयी लिहिलं नाही. कारण नाही, लोकांच्या मनामध्ये आहेत ना श्रद्धा त्यांच्याविषयी, जगू द्या. माझे एक मित्र होते रमेश गुप्ता नावाचे, त्याच्या मनात होतं ते लिहायचं. त्याचं नावही त्याने मला सांगून ठेवलं होतं पुस्तकाचं, महापुरुषांच्या शेपट्या. मी म्हटलं नको लिहू हे. ज्यांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आहे त्या लोकांच्या विषयीच्या आधारात मला लिहू नको. तर असं आहे. मी हां, तुम्हाला कदाचित एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल. मी म्हटलं मी सेक्युलर आहे, ते माझ्या घरामध्ये हे काय आहे, तर हा बुद्ध जो आहे, हा पी डी पाटील मला भेटायला आले होते, त्यांनी मला भेट दिला म्हणून बुद्ध माझ्याकडे. पण बुद्धाचं मी त्रिपिटक वाचलं आहे अंशतः. हा जो बुद्ध विठोबा आहे हा मी चीनमधून आणला आहे. ही विठोबा मेड इन चायना. हे आश्चर्य आहे. हो, चीनच्या बाजारामध्ये हिंडत असताना एका ठिकाणी विठोबाची मूर्ती, आपला विठोबा इथं कसा, तो मला कुठल्या तरी मराठी व्यापाऱ्यांनी याच्या मूर्ती करून घेतल्या, आम्ही 10 बार ठेवून घेतल्या म्हणे. तर मी ते सगळं घेऊन आलो. माझ्या तो मेड इन चायना. ते सोलापूरच्या माझ्या मित्राने रामाची मूर्ती पण, आणि गणपती आणि बुद्ध ह्या मूर्ती मला आवडतातच म्हणून. सो मी सेक्युलरही आहे, पण मला काही गोष्टी यातल्या आवडतात. याचं कारण असं की धर्माने सगळंच वाईट केलं आहे असं मी नाही मानत. त्याला समाजव्यवस्था दिली, नीती दिली, शिकवण दिली, संस्कार दिले. जे चांगले दिले ते ठीक, जे वाईट दिले ते वाईट होते हे मानलंच पाहिजे. जातीयवाद वाईट तर वाईटच, पण बापाची आज्ञा पाळली पाहिजे, वडिलांची आज्ञा, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ही काही वाईट गोष्ट नव्हती. आणि ही सर्व धर्मांमध्ये आहे. बरोबर. इस्लाममध्ये पैगंबर असं म्हणतो की शेजारची घरं उपाशी असतील तर तुम्ही जेवू नका. यात काय आहे, यात माणुसकी आहे. जिथं जिथं माणुसकी असेल तिथे तिथं आपण नम्र होतो. आणि नम्र ज्यांच्या समोर होतो त्याची जात धर्म वगैरे मी पाहत नाही. मला गांधी जेवढा पूज्य आहे तेवढा आंबेडकरही पूज्य आहे. कारण नाही ना आमची कुवत तेवढं मोठं होण्याची, नाही आहे ना. काही लोक तर असे आहेत आपल्या जगात मोठे की ज्यांनी एक अक्षर लिहिलं नाही. त्यात बुद्ध आहे, एक अक्षर लिहिलं नाही. सॉक्रेटिस, एक अक्षर लिहिलं नाही. हजरा महाराजांना आमचे माडे जे आहे त्यांची जी भाषा आहे, जी तिला लिपी नाही ना,
अच्छा. मला ती भाषा येते पण लिपी नाही आहे. मी तुम्हाला गंमत दाखवतो. ते जे दिसते ना माझ्या घरी, ती भारताच्या राज्यघटनेची उद्देशपत्रिका आहे. ती बरोबर. माडिया भाषेतली आहे. अच्छा. तर ते पण त्यांची लिपी नाही, त्यामुळे ती अशी इंग्रजीत आली आहे. तो भाषा हां अलीकडच्या काळामध्ये साहित्य संमेलनं, नंतर कोणतं ते तुमचं वैचारिक क्रांती, पुस्तक क्रांती, वाचन संस्कृती, हे फार मला हा धंदा आहे असं वाटतं. महाराष्ट्रातल्या एका थोर प्रकाशकाने मला सांगितलं हा धंदा आहे म्हणा. आमची जी पुस्तकं खपली नाही आणि गोदामं भरली आहे, ती गोदामं रिकामी करायला आम्ही हे चालवतो. वाचन संस्कृती वगैरे का कसली आली नाही संस्कृती, पुस्तक विक्री आहे म्हणे आमची. त्या दनान पुस्तकं येत आहेत म्हणे सध्या. तो म्हणे माझ्याकडे 90 मुंदरी तर पडली आहेत म्हणे. मी त्यांना सांगतो म्हणे की 6 महिने थांबा. तर ते म्हणतात म्हणे 50,000 घ्या पण लगेच काढा. तो कधी कधी राजकारणामध्येच लुच्चपणा केला जातो असं नाही, संस्कृतीतही केलं जातो, धर्मात तर लबाड्या आहेतच. तर भैया जे आहे ते करावं, जे खरं वाटतं ते अनुभवावं, शक्य असेल तर ते बोलावं आणि त्याची किंमत चुकवा. मी 14 महिने जेलमध्ये राहिलोच आहे, त्यामुळे मला त्याची भीती नाही वाटली कधी. माझ्या याही पुस्तकांच्या बाबतीत मला अनेकांनी फोन केले ना, तुम्हाला तुरुंगात शिक्षा होऊ शकते म्हणून. तर मला अनुभव आहे त्याचा. परिणाम भोगण्याची तयारी असेल ना तर मग माणूस, मधुलिमयांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे पार्लमेंटमध्ये, 1 man with truth is a majority. सत्य तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही बहुमतातच आहात. म्हणून गांधी मरत नाही, तो जिवंतच राहतो. गोडसेचं नाव कोणी ठेवत नाही आपल्या पोराला, गांधीच मोहन नाव ठेवतात. सो भैया असं जगलो आपण आयुष्यामध्ये. आणि आता काय 82 वर्षाचं वय झालं, आता एक दिवस जगायचा. काही वाट्याला आलं तरी आता माझी सगळी तयारी आहे.